वासुदेवाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल कृष्ण भगवान की। रामचंद्रांच्या वनवासाची बातमी अयोध्या नगरीमध्ये पसरल्यानंतर नगरातल्या सगळ्या घरांमधलं अग्निहोत्र म्हणजे स्वयंपाक बंद पडला। अन्न जल कोणीही ग्रहण करायला तयार नाही। ही बातमी सेवकांनी सुमंताच्या कानावर घातली। सुमंतांनी रामाच्या कानावर घातली आणि सगळा जनता जनार्दन दशरथ राजाच्या महलाच्या बाहेर येऊन थडकला। स्त्रिया पुरुष ब्राह्मणांनी स्नान संध्या उरकून आपलं अग्निहोत्र बंद करून दिलं की ज्या परमेश्वराकरता इतक्या दिवसापर्यंत अग्निहोत्र केलेलं होतं तोच परमात्मा आपल्यात राहायला तयार नाही, तर आता अग्निहोत्र करायचं कशा करता। सगळे राजमहल दरवाजे उघडे झाले, लोकांच्या घराचे दरवाजे उघडे, कोणी घरात जायला तयार नाही। अशा प्रकार जणू काय शुक्र मंगळ शनी राहू आणि केतू यांची वक्रगती झाली। उदास शोक, समस्त दिशा व्याकुळ झाल्या। सडकेवर गायी हत्ती प्राणी यांनी चारा खाणं सोडलं। आपल्या निवासस्थानातून ते बाहेर आले। राम प्राणी मात्रांचे सुद्धा मित्र होते म्हणून रामाला सखा म्हटलाय। अयोध्यापुरीत शोकाकुल सगळा पसरला आणि त्यावेळेला दशरथ राजाच्या कानावर ही बातमी आली की अयोध्या शोकाकुल झाल्याबरोबर दशरथ राजा जमिनीवर पडले आणि रामाच्या नावाचा विलाप करायला लागले। महाराज, अत्यंत धार्मिक पुत्र ज्या वेळेला नगर सोडून जातो त्यावेळेला कोण शोक करणार नाही। सुमंत म्हणाला, रामाचा रथ एवढ्या सगळ्या शोकाकुल लोकांना सोडून रामानं रथावर बसण्याच्या आधी अयोध्येतल्या जनतेला हात जोडले आणि आपली कृपादृष्टी टाकली। पहा, ईश्वराची कृपा केव्हा होते? ज्या वेळेला जीव व्याकुळ होतो त्या। म्हणून समर्थांनी एवढ्याकरता करुणाष्टक म्हणायला सांगितलेली आहे। संतांनी विनवणी अभंग म्हणायला सांगितलेले। अनुदिनानुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणक्षीण होतो धावरे धावाता। आणि रामा काय कर, रघुपती मती माझी आपुलीसी करावी, माझी मती तुझ्याकडे करून घे। सकाळचं प्रवचन तुम्ही ऐकलं होतं की आपली मती बाहेर जातं, रोज नवीन नवीन इच्छिते। आपल्या मतीला रोज नवीन लागतं, कारण काय, आपण क्षणोक्षणी नवीन श्वास घेतो म्हणून मती बाहेर जाते। तर ज्ञानी लोक म्हणतात मती जर बाहेर गेली तर गती नाही आहे, मती जर बाहेर गेली तर गती नाही। म्हणून मतीला अंतर्मुख करायचं, आपण बहिर्मुख जास्त होतो। जसं गावात आपल्याला जय मिळाला की मग जिल्ह्यात मिळाला पाहिजे, मग आपलं मुंबईला प्रवचन झालं पाहिजे, मग काशीला झालं पाहिजे, बहिर्मुख होते।
म्हणून अंतर्मुख दृष्टी करण्याकरता काही मर्यादा सांगितल्या आहे. संसारामध्ये राहीपर्यंत बहिर्मुख दृष्टी ठीक आहे, पण ती अति बहिर्मुख व्हायला नको. त्यामध्ये मनुष्य सर्वस्व घालवून बसतो. सर्वस्व केव्हा केव्हा धर्म सुटून जातो बहिर्मुख वृत्तीनं. जसं आता मला कोणी सांगितलं की बा तुम्हाला बद्रीनाथ केदारनाथ जायचं आहे, म्हटलं तिथे माझी सोय होईल का धर्म पाळायची? म्हणे नाही, मग मला जाणं नाही. कारण धर्म सुटत असेल तिथे बहिर्मुखता उपयोगाची नाही. धर्माला धरून बहिर्मुखता झाली पाहिजे. म्हणून त्यावेळेस राजा पडल्यानंतर कैकेयीने आणखीन तिरस्कार केला. पडले काय, मरत नाही ना म्हणे. क्रोध. कौसल्या धावली. कौसल्या धर्मपत्नी असल्यामुळे कौसल्याने दोन्ही बाहूंनी राजा दशरथाला धरून घेतले. कैकेयी उभी राहिली, कौसल्या धावली आणि राजाला आश्रय दिला. आता बघा, कैकेयी भोग बुद्धी आहे. भोग हे अंतकाली उपयोगाला येत नाही. सात्विक बुद्धी येते. कौसल्या सात्विक बुद्धी आहे. 3 राण्या सांगितल्या आहेत दशरथाच्या. 10 इंद्रियांचा जो रथ आपलं शरीर, याला 3 तत्व आहे, सात्विक, राजसी आणि तामसी. कैकेयी तामसी घडली गेली आणि तामसीला कुसंगती बुद्धी आहे, मंथरा. तामसी बुद्धी दुसऱ्याचं ऐकून घेते. पहा तुम्ही, हे अत्यंत क्रोधी माणसं असतात ना, त्यांना एखादा माणूस सांगता अरे परवा हे तुझ्याशी वाईट बोलत होते, त्याला ते पटून जातं आणि तो ठाड देणी ठेवून देतो, विचार करीत. तामसी मुलगा आईला, वडिलांना, पत्नीला अभद्र बोलून टाकतो, मारून बसतो. तर ही तामसी बुद्धी जी आहे ना, ही बहिर्मुख जास्त. म्हणून सात्विक बुद्धी ही बहिर्मुख केव्हा केव्हा होते, प्रसंगाला. पहा तुम्ही, आज सगळा छानछोकपणा रोजच सुरू झाला आहे. पूर्वी नव्हता असं नाही, पण सणावाराला होता आणि त्यामुळे हे आघात होता. आजची बाहेरचे जे आघात चालले आहे बालिकेंवर, स्त्रियांवर, ते त्याच्यामुळे आहे. कारण ती तामसी दृष्टी आहे, ती कनक आणि कांता याच्यावर ताबडतोब पडते आणि त्यामुळे प्रसंग उभे राहतात. त्यावेळेस कैकेयीला राजानं तिरस्कार केलेला आहे आणि सरळ बोलले, मी तुझं पाणीग्रहण केलेलं नाही आहे, तुला आणलं आहे. पाणीग्रहण कौशल्याशी, सुमित्रेशी केलं आहे. ती जशी वागली ना तसे राजा दशरथ वागले. भरत माझा पुत्र आहे. जर भरत, आता शेवटचं वाक्य आहे राजा दशरथाचं, माझा भरत जर गादीवर बसला तर कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी माझं पिंडदान करायचा त्याला अधिकार नाही. आणि जर तो गादीवर नाही बसला तर माझं पिंडदान त्याला कर. आपण नाही म्हणत का, अरे तुझा हात लागणार नाही माझ्या प्रेताला. राजा दशरथानं पिंडदानापर्यंत जाऊन पोहोचले. जर गादीवर बसला तर त्याचं पिंडदान करायचा अधिकार नाही. कोण करेल? माझा कोणीही अयोध्या निवासी करेल. तो नटसम्राट आपल्याला दाखवता ना, त्या जोड्यावाल्याच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडत होतो. म्हणून पुत्र कोणालाही मानतात. सूत मात्र आपला शरीरातून निघालेला सूत पुत्र, मानस पुत्र आहे, गाव पुत्र आहे. आपण काका कोणालाही म्हणतो, गावातल्या मोठ्या माणसाला. ते म्हणतात आमचा मुलगा आहे, जावाई आमचे आहे, आमच्या गावचे जावाई म्हणजे सगळेच जावाई म्हणतात. म्हणून काही गोष्टी प्रमाणात दिलेल्या आहेत, त्याला पिंडाचा अधिकार राहणार नाही. कौशल्या म्हणाली, महाराज
असं आपल्या घराण्यात घडेल का? भरत तसा नाही. सुमित्रा म्हणाले शत्रुघ्न पण तसा नाही. ज्याप्रमाणे लक्ष्मण गेला ना त्याच मार्गाने हे दोघं जातील. तुम्ही घाबरू नका, श्वास वाढवू नका, आपला प्राण सोडण्याचा प्रयत्न करू नका. तोपर्यंत रामाचा रथ अयोध्येतून निघून गेला. दुर्वळ धुळीचे लोट दिसत आहे रथाचे. तेव्हा राजानं सांगितलं मला उभं करा, त्याचा रथ मला पाहू द्या. म्हणून राजाला असं दोन्ही राण्याने उभं केलं आहे. आणि तो धुराचा म्हणजे धुळेचा धूर राजाला दिसला आणि राजा परत खाली बसला. दिग्विजय झालेला राजा, इंद्रांनी ज्यांचा आदर केला असा राजा आज आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये हतबल झाला. लक्षात, जो कुटुंबात हतबल होत नाही तो विजयी आहे, बाकीचे सगळे पराजयी. हात टेकले म्हणतो आपण सुद्धा. आणि अशी माणसं गेल्यावर जर प्रेतात्मा झाले तर सगळ्या कुटुंबाला छळतात. मग करा नारायण नागोळी त्रिपिंडी हल्ली हाऊस झाली. जो तो आम्हाला विचारतो ना नारायण वगैरे, अरे पण तुझ्याकडे काही साप मारला गेलाय का, काही झालाय का, कोणी घातपात झाला नाही ना, सगळेच करतं. म्हटलं जाय भाऊ. म्हणजे कर्मांतराची सुद्धा एक हाऊस होऊन गेली आहे. आणि पाऊस पडत नाही मध्ये हाऊस म्हणून. कर्म नीट झालं पाहिजे. आपण जर सगळं श्राद्ध पक्ष चांगलं करतो आहे तर आपल्याला आता सगळ्यांना फक्त द्रव्याची आवक पाहिजे असं नाही. तुझ्या प्रारब्धात आहे तेवढी येईल. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, नको सोयसू म्हणा भजरे म्हणा. पण आता त्या पोरींनी असं ठरवलं होतं का वारी पंढरपूरला न जायचं, रस्त्यात मरण. ते ठरलेलं होतं विधिलिखित. बरं त्यांच्यात वारीतला ट्रक होता, त्याचा काय बॅलन्स सुटून जावा असं. म्हणून त्यावेळेस ब्राह्मणाची मी हत्या केली, त्यामुळे माझ्यावर हा प्रसंग आला. शर आला तो धावून आला का. आठवलंय राजाला श्रावण बाळाची हत्या. त्याच्यानंतर त्याच्या आईनं प्राण सोडला. त्याच्या वडिलांनी 3 ब्राह्मणांची हत्या माझ्या हाताकडून घडली. अंतकाली आपलं कृतकर्म आठवतं. आता ते देवाला श्राप असल्याशिवाय जन्माला येता येत नाही, ते विधिलिखित होतं. श्रावण बाळने तळतळा दिला नाही. काय म्हणाला, घ्या झारी मी जातो त्याचा बोल, जावयासी लागला खोल. राजे मामा तुम्ही जा, त्यांना सांगू नका आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडू नकाही, ही विनंती तुमच्या पायी, मज माघारी होऊन या श्रावण बाळ. तुम्ही श्रावण बाळ बनून ते आंधळे, त्यांना माहीत नाही. मी श्रावण बाळ असं सांगा, त्यांचा सांभाळ करा. परी राजा म्हणतात परी झाकून हे सत्य कसे राहीन. कसं सत्य राहील? मी तर सत्यवचन आहे, मला बोलावंच लागेल. माझ्या हात राजाने कबूलच केलं. सत्यवचन मला असं करून नाही चालणार, मला माझ्या कर्माची शिक्षा घ्यावीच लागेल. तिघांचे अंत्यसंस्कार राजाने केले. वशिष्ठ म्हणाले अरे हे ठरलेलं होतं, चिंता करू नको. त्या ब्राह्मणानं तुला श्राप दिलाय की तू पुत्र पुत्र करत मरशील, म्हणजे तुला पुत्र होईल. कारण ब्राह्मणाच्या श्रापाशिवाय देवाला अवतार घेता येत नाही आणि अवतारही संपवता येत नाही.
देवाच्या प्रागट्यालाही श्राप आहे आणि देवाच्या निर्वाणालाही श्राप आहे. सांबाच्या मुलानं पोटाला फडके बांधून ऋषीला विचारलं, या मुलाला काय, तुमच्या कुळाचा नाश होईल म्हणे. श्राप झाला. दशरथ राजा वारंवार उठण्याचा प्रयत्न करतो आहे. दशरथ राजाला राहूने ग्रासून टाकलं. जसं चंद्राला आणि सूर्याला राहू ग्रासला की ग्रहण लागतो, त्याप्रमाणे राजाला ग्रहण लागलं आहे. माझ्या पुत्राला वनात जावं लागलं आणि ते घोडे इतके जोरात पळाले की मला पाहायला मिळालं नाही. आता घोडे, सुमंत काही जोरात रथ हाकलणार नव्हता. सुमंताची गती हलकी होती, डोळ्यात अश्रू होते, पण पाठीशी राम होते, पाठीशी लक्ष्मण होता आणि पाठीशी जगज्जननी सीता होती. म्हणून सुमंताचे घोडे चालू. राम म्हणायचे, सुमंता लवकर करूया. जनता मागे पळते आहे, जनतेला राम सांगताय थांबा. एक रात्री मुक्काम केला आणि उत्तर रात्रीला राम रथ घेऊन निघून गेले. प्रजाला झोपू दिली. कारण प्रजा जर बरोबर आली तर भरताच्या राज्याभिषेकामध्ये अडथळा निर्माण होईल. मला कोणाच्या जीवनात अडथळा निर्माण करायचा नाही. अशा प्रकार सदा सर्वदा जनक कन्या ही रामाबरोबर शांत मुद्रेनं होती. इंद्रादी देव सगळे रामाकडे, लक्ष्मणाकडे आणि जानकीकडे बघताय. अयोध्येमध्ये सगळी शांतता पसरली होती. नगर जणू काय शोकानं शोकाकुल झालेलं होतं. राम, लक्ष्मणा, सीता सगळे द्वारपाल खाली माना घालून उभे होते. कौसल्येनं राजा दशरथांना आपल्या स्वाधीन करून घेतलं. सुमित्रेनं आणि बाकीच्या राण्यांनी कौसल्येच्या महलात रामाला आणलं. दशरथाला आणलं. दशरथाचं पुण्य अंतकाली सात्विक ठिकाणी मरण होतं, तामसी ठिकाणी नव्हतं. म्हणून कौसल्येनं, सुमित्रेनं कौसल्येच्या भवनामध्ये दशरथाला आणलं आणि दशरथाचं मलिन मन शुद्ध झालं. म्हणून आपण काय करतो, जमीन मलिन असते म्हणून त्याच्यावर कांबळ टाकतो. सांगून ठेवा, कांबळ टाकायचं घरात पाहिजे. ते कांबळ सुद्धा हे लोक इतकं 2 मिनिटात फेकता. बापा हो, असं वाईट वाटतं. अरे तुझा बाप आहे ना रे, तुझी आई आहे ना, जिने तुझे बोळे धुतले घाणीचे, तिचं कांबळ इतकं. अरे फारपट. अरे आई आहे ना, काही लाज तर वाटू द्या. असं करू नका. तुम्ही कृतज्ञ व्हाल. आई वडिलांचं शरीर तीर्थ आहे. तुम्ही तीर्थरूप, तीर्थस्वरूप लिहित होते पूर्वी, आता प्रिय डाडी लिहिता. कारण डालडा खाता, फेकून देते होते. काय झालं त्याला विचार करा. आई वडिलांची संपत्ती चालते. अंगठी काढून घेतं बोटातून, ती चालते. बरं हे गाव मामा, गाव चोडीली फार असतात, फेक लवकर लागून थोडं भूत, ह्या पण असतात तिथे. त्या चांगल्या माणसाला वेडं करून टाकतात. माता पिता तीर्थ आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. सगळ्या तीर्थाचं धूर आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगते. साधारण कोणी माणूस नाही सांगत, माऊलीचं वचन आहे.
आणि म्हणून माऊलीने सगळे अभंग आईवडिलांच्या नावावर लिहित. बाप रखुमादेवी बरू. लोकांना असं वाटतं विठ्ठल रुक्माईचं नाव. नाही नाही नाही, आईवडिलांचं नाव आहे ते. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी. आमचे महाराज जे होते ना, भांड्यावर नाव टाकायच्या विरुद्ध होते. आता आपल्याला काही लहानपणी कळे ना, तर भांडं घेतलं की नाव टाकायचं. पण इकडे कोणाचं नाव टाकलं त्याच्यावर म्हटलं माझं. मग आता हे चुलीवर लागल्यावर त्याला काय लागेल, लागणे ते तापत जाईल तुझं नाव. जसं नाव तापेल तसं तू तापशील. याच्या पुढे टाकशील नाव. हे अशी माणसं होती पूर्वी. नाही नका टाकू, तापेल भांड, तू तापशील. काय समजवलंय बघा. म्हणजे मीपणा विसर. लक्षात ठेवा, अशी माणसं होणे नाही. काय नाव टाकतो, भांड तापेल. बरं त्या काळात तर सगळेच नाव टाकून घ्यायचे, कोणी चोरलं तर. अरे लोक इतके पक्के आहे, शेजारच्या तर चोरतर पुरीच्या घरी देऊन देतात, जावायच्या घरी. नेमका हा शेजारी आमच्या गावची बहीण आहे म्हणून तिच्या घरी जातो, तिच्या पुढे थांबायचं, तो त्याचं नाव पाहतो. चोरीची बोंब केव्हाही फुटते. असं आहे ते. सगळं पोरीच्या घरी खपवतं माया. का? म्हणून त्यावेळेस कौशल्यानं आपल्या महलामध्ये नेलं आणि लक्ष्मणाची पत्नी आणि शत्रुघ्नाची पत्नी या तिथे दोन्ही. शत्रुघ्न मामाच्या घरी गेला होता पण ही नव्हती गेली. या दोन्ही पुत्रवधू राजाच्या सेवेत आहे. भरताची पत्नी भरताबरोबर गेली. त्यावेळा माता पितांचा त्याग न करता आपले पती लक्ष्मण हे सेवा करायला गेले. आपलाही सेवा धर्म आहे म्हणून आपण इथे सेवा केली आहे, अशा भावनेनं उर्मिला आणि शत्रुघ्नाची पत्नी राजा दशरथाच्या सेवेत आले. माझे पती सेवेला गेले, माझे पती मामाकडे गेले, आपण राजाच्या सेवेत राहिलं पाहिजे. म्हणजे माझे पती ज्याप्रमाणे सेवेत आहे त्याप्रमाणे मी सेवेत राहिली पाहिजे. म्हणजे मी कोणी आहे असं विसरल्या. याला म्हणता प्रेम घराण्याचं. म्हणून त्यावेळेस ती रात्र जी होती ती काल रात्र होती. म्हणजे राम ज्या दिवशी वनात गेले ती रात्र काळी. कारण कुठेच काही नाही, सगळा अंधकार पसरलेला होता. कौशल्या मात्र जागृत. आणि कौशल्या राजा दशरथाच्या यातना कमी व्हाव्या म्हणून नारायण नारायण म्हणत. कारण कौशल्या नारायणाचं पूजन करीत होती असं सांगतात. रामायणामध्ये लिहिलेलं आहे की कौशल्याचा जो राम होता तो रामाने निजधामाला जाण्यापूर्वी दक्षिणेकडे देऊन टाकला. दक्षिणेला मंदिर आहे तिथे. कारण त्यांना माहिती होतं पुढे इथे अयोध्येमध्ये विघ्न येईल म्हणून त्या काळात तिकडे देऊन टाकलं. कारण काही गोष्टी अशा असतात, कारण दक्षिणेकडे पावित्र्य खूप आहे उत्तरेपेक्षा. सांभाळलं जातं. मंदिरात तुम्हाला सहजासहजी कोणाला जास्ती प्रवेश करू देणार नाही, अंतरावूनच. पहा तुम्ही एवढं विज्ञान पुढे गेलं पण तिरुपती समयांमध्येच दिसतो, अजून फोकस लावलेला नाही. ऐकत नाही ते. म्हणून इकडची नारायणाची मूर्ती तिकडे दक्षिणेकडे आहे. कौशल्या नारायणाचं स्मरण करीत होती आणि तिच्या नारायणाच्या स्मरणानं राजा दशरथाचं शरीर शांत होतं. म्हणून आपल्याला सांगितलंय आपल्या घरात कोणी जास्त झालं तर भजन करा, नामस्मरण करा, रडायचं नाही. कारण तो शेवट चांगला झाला पाहिजे.
आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा. तुमची आमची भेटी येथोनिया जन्म तुटी, मार्गी येता कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावा. आणि तुकाराम महाराज हा मार्ग धरायचा असेल तर देवाचं स्मरण करा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनस्तम तन्नमामि हरिं परम. राजा शय्येवर पडलेले आहे, चिंतन करताय. कौसल्या व्यथित होऊ देत नाही आहे, सुमित्रा व्यथित होऊ देत नाही आहे. पुत्र शोकानं व्याकुळ होत आहे. रामा, काय रे मी तुला वनात पाठवलं? ही कैकेयी कुचेली, आपण जसं चुडेल म्हणतो तसं तिकडे कुचेली म्हणतात. एकाच घरामध्ये राहून सगळ्यांना हिने दंश केलाय. झारिणी सर्पिणी रामचंद्राला वनवास देऊन तिचं मनोरथ पूर्ण झालेलं आहे. कैकेयी सावधान राहा, तुला काल रात्रही सुख मिळणार नाही. दशरथ राजा तेव्हा कौसल्यानं सांगितलं, महाराज आता त्या गोष्टी बंद करा, आता तुम्ही शांत राहा. गुरु वशिष्ठांनी तुम्हाला जे ज्ञान दिलं आहे त्याचं स्मरण करा. आपल्याला गुरु जे ज्ञान देताना त्याचं स्मरण करावं. काय सांगितलंय की अंतकाळी कोणी कोणाचं नाही, कोणाचे रहा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. मी तू विचारो विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. हा मनुष्य देह आहे म्हणून तुम्हाला गोविंद माधवाचे गुण गाता येतील, दुसऱ्या देहात गाता येत नाही. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, नरदे आहे भगवत प्राप्ती तेने तो विशेष. या मनुष्य जन्मामध्ये भगवत प्राप्ती आहे म्हणून तो विशेष आहे. महाराज, माझे पुत्र कैकेयीचे दास झाले नाही हे माझं भाग्य आहे. इथे राहिले असते तर तिने आणखीन त्यांच्याकडून काय सेवा करून घेतली असती. मला तर दासच बनवलंय. कैकेयी इच्छेनुसार आपल्या महलामध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवसाचा पर्व सुरू झाला. गज हत्ती पाणी प्यायला शरयू नदीवर निघून गेले. घोडे, गाई, वासरं आणि सगळ्यांनी नदीमध्ये स्नान करून टाकले, मलिनता काढून टाकली. कारण शरयूला सुद्धा गंगा म्हणतात. तिचं नाव आहे शरयू, पण तिच्या पुढे गंगा शब्द आलाय. शरयू गंगा. गंगा जशी पवित्र आहे तशी शरयू अयोध्येमध्ये पवित्र आहे. आता तर सुंदर घाट बांधले गेले त्यामुळे प्रश्नच नाही. महाराज, जीवनामध्ये ज्या ज्या वस्तू आठवल्या त्या त्या बोलायला लागले. जणू काय त्यांना भ्रम झाला आहे. कौसल्या, सुमित्रा, राम लक्ष्मण वनात गेल्यावर त्यांना फळं मिळाले असतील का? सुरू झालं. ते फळं खातील का? रानातले फळं, वनातले फळं यात फरक असतो ग. महाराज, तुम्ही जल घ्या. नको मला जल. माझा राम अजून तमसा नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला का नाही कोणास ठाऊक. तो जोपर्यंत पोहोचत नाही तोवर मी पाणी नाही पिणार. अवस्था विचित्र झालेली आहे. मनुष्य या पुरीमध्ये प्रवेश करतो, अयोध्यापुरीमध्ये प्रवेश करतो, तर ते गेलेले लोक परत आले का नाही? म्हणे महाराज, राजाला खोटं सांगावं लागलं, लोक परत आले.
लोक रात्रभर झोपले रस्त्यात, राम निघून गेले आणि मग दुसऱ्या दिवशी परत आले. राम मुद्दाम त्यांना झोपवलं आणि योग मायेला सांगितलं, योग माये, सीता जर वनात गेली नसती तर रामाला इतकी लीला करता आली नसती. रामाला माहिती होतं सीतेला बरोबरच घ्यायचं आहे, पण लोकव्यवहारामुळे रामाने तशी लीला दाखवली आधी की तू येऊ नको. कारण तेवढ्याकरता तर सीता बरोबर आहे, दृष्टांचा संहार करण्याकरता. रामानं आयुध नेलेली आहे. रामाच्या विवाहामध्ये ते धनुष्य ज्या रामानं तोडलं त्यावेळा जनकपुरीतल्या स्त्रिया माझ्या रामाची कीर्ती गात होत्या. त्यांनी कीर्ती गायली, लग्न लागल्यावर मी त्या स्त्रियांकडून ती गाणे ऐकले होते. असा कीर्तिवंत माझा मुलगा, अशी कीर्तिवंत माझी सून, असा कीर्तिवंत लक्ष्मण, एकाच घरातल्या 4 मुली माझ्या घरी आल्या आणि आज 3 मुली इकडे, 1 मुलगी तिकडे, 2 मुलं तिकडे, 3 मुलं इकडे, 2 मुलं इकडे. काय झालं माझी अवस्था काय झालेली आहे? शेवटी राजाला सुमित्रा आणि कौसल्या यांनी आश्वासन दिलंय, महाराज आपण विलाप करू नका. मी ज्याप्रमाणे धर्म पाळलाय त्याप्रमाणे सुमित्रेने सुद्धा धर्म पाळला. तुमचा पुत्र श्रीराम उत्तम गुणयुक्त श्रेष्ठ आहे. सुमित्रा म्हणते तुम्ही विलाप करू नका, कारण रामाला काहीही होणार नाही. राम आणि लक्ष्मण हे वनामध्ये सुद्धा आनंदात राहतील. महाराज आपण सत्यवादी आहात, त्याप्रमाणे आपले 4ही पुत्र सत्यवादी आहे. तुम्हाला आठवतं ना की ज्या वेळेला वशिष्ठांनी वामदेवांनी तुमच्या हातामध्ये पायस दिलं आणि तुम्हाला सांगितलं की राण्यांना वाटून द्या, तुम्ही काय सांगितलं? गुरु महाराज तुम्ही वाटा. तेव्हा कैकेयीनं तेव्हाच अपमान केला होता महाराज की मला प्रसाद आधी का नाही, आधी कौशल्येला का? त्यामुळे आम्ही दोघांनी आमच्यातला काढून दिलेला प्रसाद तिला, तिचा प्रसाद तर घारीने उडवून नेला. मग भरत आणि शत्रुघ्न हे आमचेच आहे, तिचा गुण घेणार नाही, कारण आमच्या प्रसादातून आम्ही तिला दिलाय. लक्षात, आमचे गुण आहे ते. तुम्ही भरताबद्दल आणि शत्रुघ्नाबद्दल चिंता करू नका. गुण सांगताय सुमित्रा चांगली बुद्धी, चांगला सल्ला देते. सात्विक बुद्धी न्यायानं चालते आणि तामसी बुद्धी काय करते ते तर चांगला अनुभव आहे. सात्विक, राजसी आणि तामसी 3 बुद्ध्यांच. महाराज कौशल्या माझी भगिनीच आहे, ती मोठी आहे, मी लहान आहे. सत्पुरुषांनी सदा सर्वदा सम्यक प्रकारचं पालन करायला सांगितलंय. आम्ही दोन्ही बहिणींनी आतापर्यंत सम्यक पालन पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आमचे पुत्र कधी दुःखी होणारच नाही, कारण आमचे सम्यक आहे. कैकेयीच्या पोटात जरी ते वाढले असतील तरी तिचा गुण घेणार नाही. पहा तुम्ही, अजून काही मुली
मुलगा जवळ ठेवून घेतात आणि नवऱ्याला देत नाही, भानगडी करतात. पण कोर्टामध्ये जर तो बाप दिसला तर पोरगा लगेच बापाजवळ पळून जातो. तो म्हणतो जाय भाऊ, भेटला, पैसे देऊन देतो, जाय ती आराळ्या मारे, जाय तिकडे, जाय तिकडे, जाय तिकडे. हिची आई म्हणते आम्ही पोरगा वागवतो, पैसे दे, पोरगा वागवतो, पैसे दे. असे मग दुसरं लग्न करायची वेळ आली की म्हणतो घेऊन जा तुमचा पोरगा, घेऊन जा तुमचा पोरगा. असं आहे. बरं तिकडे तो नेला की सावत्र आई आली की परत क्षण काही सावत्र आई. सुमित्रा सावत्र वागली नाही. आपल्याकडे पूर्वी मोठी आई असली ना, सगळे पोरं तिच्याच अंगावर असायचे, मोठी माय, मोठी माय, मोठी माय, मोठी माय. पण बाकीच्यांना वाईट वाटायचं नाही ते. आता अरे बापरे. म्हणून धर्मात्मा तुम्ही आहेत आणि आम्ही तुमच्या धर्मात्म्याजवळ आहे. निष्पाप लक्ष्मण ज्याप्रमाणे वागला त्याचप्रमाणे भरत आणि शत्रुघ्न वागतील. सुमित्रेला खात्री आहे. विधिही नंदिनी सीता, त्यांनी तो पराक्रम पाहिलाय. धनुष्यबाण लक्ष्मणानं रामानं तोडलं आणि ते धनुष्यबाण सीतेनं घोडा करून फिरवलं होतं. सीतेच्या शक्तीची कल्पना लक्ष्मणाला आहे. आणि श्रुती आणि मांडवी यांना सीतेची जाणीव आहे. त्या हेवा करणार नाही, उर्मिला हेवा करणार नाही. त्या तिन्ही बहिणी सीतेच्या मताला सहमत राहतील. तुम्ही चिंता करू नका, आपल्या घरात फूट पडणार नाही. म्हणून घरात फूट पडायला नाही. फूट खा भले. कपाशीमध्ये येते ती अशी फुटून जाते. ती वरचं कातडं इतकं बारीक असतं तिचं फूटचं, ते फुटून जाते. पण चव वेगळी असते. पडणार नाही. प्रभूनं हा संसार दिला आहे अयोध्येतला, हा कीर्तिमय आहे. ह्या पताका फडकत राहतील महाराज. हा कसा धीर द्यायचा आहे. अंतकाली असलेल्या राजाला सुमित्रा धीर देते. स्त्रियांचं काम काय आहे? माणसाचं पाणी उतरवणं नाही. नाही तर असं काही फोडणी देता लोंग्या मिरचीने तडका फडका. धीर द्यायचं आहे, समंजसपणानं बोलायचं आहे. रामाची पवित्रता, लक्ष्मणाची पवित्रता आणि सूर्यवंशाची सिद्धता. सूर्यवंशामध्ये जन्म घेतलेला आहे त्यांनी. जरी वनात गेले तरी रघुकुल भूषण राहतील. महाराज आता तुम्हाला कष्ट खूप झाले आहे. आता रात्र झाली आहे. रामही झोपले असतील, तुम्हीही शांत झोपा. म्हणून इकडून कौसल्या बसली आहे, इकडून राजाच्या शेजारी सुमित्रा बसली आहे. दोघांनी राजाच्या डोक्यावर हात ठेवला आहे. राजानं त्यांचं भाषण ऐकता ऐकता राजाला निद्रा आलेली आहे. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना.